युद्धजन्य परिस्थितीत भारताला आणखी एक मोठा दिलासा। तेलवाहू शिवालिक जहाज कतार मार्गे गुजरातच्या मुंद्रा बंदरात, नंदादेवी जहाज उद्या गुजरातच्या कांडला बंदरात येणार। गॅस तुटवडा नाही तर मग रांगा का लागल्या? टंचाई नाही तर गॅस सिलेंडरच्या किमती का वाढतायत? सत्ताधारी नेमकं काय लपवतायत? उद्धव ठाकरेंचे सवाल। उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट। दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेते पदाबाबत चर्चा, तर शिवसेना उभाठाला पक्ष कार्यालय मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत मंत्री राममोहन नायडूंनी थातुरमातुर उत्तर देऊन चौकशीच्या मागणीला बगल दिली। रोहित पवारांनी ट्विट करत व्यक्त केला संताप। धर्मस्वातंत्र्य विधेयक कोणत्याही धर्माविरोधात नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट। बेकायदेशीर धर्मांतर केल्यास 7 वर्षांची शिक्षा। ठाकरेंच्या शिवसेनेला विधेयकाला पाठिंबा। भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू। पुण्याच्या चाकणमधील धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। आणि 40 दिवसानंतर लागला संभाजीनगरमधल्या निवृत्त प्राध्यापकाच्या मृत्यूचा छडा। दृश्यम स्टाईल हत्या करत मृतदेह पुरल्याची आरोपींची कबुली। मुख्य सूत्रधारासह दोघांना बेड्या। इराण, अमेरिका, इस्रायलमधल्या युद्धानं भारतात LPG गॅसची टंचाई निर्माण झाली। त्यामुळे हॉटेलमधील आणि तसंच रस्त्यावरचे स्टॉलवर मिळणारा नाश्ता सुद्धा महागला। आणि या सगळ्याचा परिणाम युद्धाचे हे चटके सामान्य माणसाच्या खिशाला सुद्धा बसू लागले। वाया किचन युद्ध आता खिशापर्यंत येऊन पोहोचलंय। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले। साता समुद्रापार सुरू असलेल्या आखाती देशातील युद्धाची काळी छाया अनेक खाद्यपदार्थांवरती पडली आहे। व्यावसायिक LPG गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यानं राज्यातील अनेक हॉटेल्स बंद झाली आहेत। अनेकांनी आपला मेन्यू कमी केलाय, तर काहींनी पदार्थाच्या किमती वाढवल्यात। दरवाढीचं मेन्यू काय? वडापाव जुने दर 20 रुपये, वाढीव दर 25 रुपये। समोसा जुने दर 18 रुपये, वाढीव दर 23 रुपये। भजीपाव जुने दर 20 रुपये, वाढीव दर 25 रुपये। पोहे जुने दर 20 रुपये, वाढीव दर 25 रुपये। तर्री पोहे जुने दर 40 रुपये, वाढीव दर 45 रुपये। कमर्शियल गॅस मिळत नसल्यानं मुंबईत आता कोळशाच्या शेगडीवर बनणारा चहा मिळतोय। केरोसिन तो कोई 140, कोई 160, 150 ऐसा लगाता था लीटर के पीछे। फिर वो मिल भी नहीं रहा था हम लोग को इतना। फिर ये जुगाड़ किया हमने अपना देसी गांव का। अच्छा, ये गांव से मंगाया पंखा जो है। ये कितने का मिला? ये 2000 में मिला सर। और कौन से क्या गांव कौन सा आपका? राजस्थान से है, बांसवाड़ा डिस्ट्रिक्ट से। अच्छा, तो ये गांव से मंगाया आपने? जी सर। हाँ, तो इसमें अभी पहले चाय बनने में गैस में ज़्यादा टाइम लगता है, इसमें ज़्यादा टाइम लगता है? सर जैसे कोलसे की क्वांटिटी ज़्यादा रहेगी तो मतलब गैस से भी फास्ट काम करेगा ये। मतलब छोटा मोटा ऑर्डर नहीं निकाल सकते हम। कॉफ़ी है, चाय, 1 चाय 2 चाय वैसा इस पे नहीं निकाल सकते हम लोग। सतत धावणाऱ्या मुंबईत सकाळच्या वेळी फास्ट लोकल पकडण्याच्या धावपळीत अनेक मुंबईकरांचा ब्रेकफास्ट मिस होतो। अशा वेळी स्टेशन जवळच्या छोट्या छोट्या दुकानात मिळणारे गरमागरम पोहे आणि चहा हा त्यांचा ब्रेकफास्ट असतो। मात्र सध्या गॅसनं या ब्रेकफास्टला ब्रेक लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मला सांगा, काय तुम्ही सुद्धा काय रेट वगैरे वाढवलेत का? हा 25 रुपये केला आम्ही। आधी किती होते? पहिले 20 होते, 20 होते, मग आता परवडत नाही। आता परवडत नाही ना, सिलेंडर नाही परवडत होतं। आता स्टोववरती पण जर तुम्ही गेलात तरी स्टोव 120 लिटर 120 रुपये लिटर केरोसिन आहे, परवडणार आहे का? मग आता काय धंदा तर करायलाच पाहिजे ना। वडापाव ही मुंबईची ओळख असली तरी पुण्याचा गार्डन वडापाव ही तितकाच फेमस आहे। गरमागरम आणि अगदी चविष्ट असा हा गार्डन वडापाव खाण्यासाठी लोक रांगा लावतात। परदेशी पर्यटकही आवर्जून हा वडापाव खाण्यासाठी येतात।
मात्र सध्या गॅस टंचाईमुळे गार्डनचा वडापाव खाता येणार नाहीये. कमर्शियल गॅस न मिळाल्यामुळं आमचं दुकान बंद आहे आणि आम्हाला रोज 4-5 हजार वडापाव विकले जातात आमचे. आणि याच्यात नुकसान आहे, कामगार पण आहेत आणि गिरायकांना पण हे पडतं आहे. त्यांचं रोजचं जे रोज येतात लोक त्यांना पण त्रास होतो. पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल बँगलोर टिफिनलाही या गॅस टंचाईचा मोठा फटका बसलाय. गॅस उपलब्ध नसल्यानं बँगलोर टिफिननं आपल्या मेन्यूमधील अनेक पदार्थ कमी केलेत. जे आहेत त्याच्याही किमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना ग्राहकांच्या नाराजीला सामोरं जावं लागतंय. मेनू नक्कीच कमी झालाय, म्हणजे उत्तप्पा वगैरे नाहीये त्यांचं. मला वाटतं डोसा इडली चालतंय म्हणून त्यांनी ते ठेवलंय. नशीब कॉफी सुरू आहे, कारण कॉफी एक त्यांचा प्लस पॉइंट आहे. असू शकतं बाहेरही थोडंफार होतंय. आम्ही काल परवा पानशेतच्या ठिकाणी गेलो होतो, तिकडे थोडं दुपारनंतर चहा मिळणे मुश्किल झालं होतं. सिलेंडर नाही म्हणून. शेगावच्या जगप्रसिद्ध कचोरीलाही गॅस टंचाईच्या झळा पोहोचल्या. गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं कचोरी तळण्यासाठी इलेक्ट्रिक तसंच लाकडी भट्टीचा वापर करावा लागतोय. त्यामुळे 10 रुपयाला मिळणारी कचोरी आता 12 रुपयाला मिळते. शेगाव कचोरी जुने दर 10 रुपये, वाढीव दर 12 रुपये. याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्य खवय्यांना बसतोय. घरगुती गॅस सिलेंडर मिळत नाहीये, तर कमर्शियल गॅस मिळणं बंद झालंय. त्यामुळे घरात जर जेवण शिजणार नसेल तर बाहेरही फार जास्त पर्याय आता उरलेले नाहीयेत. सर्वसामान्य खवय्यांना याचा मोठा फटका बसतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. गेल्या काही वर्षांमध्ये शहरांमधून चुली ह्या जवळपास इतिहास जमा झाल्या होत्या. चुलींच्या नंतर इतिहास जमा झाल्या होत्या ते म्हणजे रॉकेल. आता इतिहास जमा झालेल्या या सगळ्या गोष्टी पुन्हा वापरात येत आहेत. चुलीनंतर रॉकेलचे स्टोव पेटणार आहेत, कारण राज्यात घरगुती सिलेंडरची कमतरता जाणू लागल्यानं राज्य सरकारनं नागरिकांना रॉकेल उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू केला आहे. गॅस सिलेंडरसाठीच्या रांगा कमी होत नसल्यानं राज्य सरकार पुन्हा रॉकेलकडे वळलंय का? पाहूया खास रिपोर्ट. गॅस सिलेंडरला रॉकेलचा पर्याय. रॉकेल स्टोवला येणार अच्छे दिन. सरकार रॉकेल वितरित करणार. राज्यातल्या शहरात सध्या हेच चित्र आहे. गॅस सिलेंडर वितरण केंद्रासमोरची गर्दी काही हटायला तयार नाहीये. भलेही केंद्र आणि राज्य सरकारकडून देशात गॅस सिलेंडरचा मुबलक साठा असल्याचा दावा केला जात असला तरी गॅस सिलेंडरसाठीच्या रांगा कायम आहेत. त्यावरून तुम्हाला राज्यातल्या घरगुती गॅस सिलेंडर पुरवठ्याची कल्पना आली असेल. आणि म्हणूनच आता राज्य सरकारनं पुन्हा एकदा रॉकेलकडे मोर्चा वळवलाय. जे केरोसिन डीलर्स आहेत त्यांच्याकडे आपण हे केरोसिन देऊ. त्याचबरोबर हे IOCL, BPCL, HPCL यांचे जे पंप आहेत, कंपन्यांचे पंप, तिथे सुद्धा आपण हे केरोसिन उपलब्ध करणार आहोत की जेणेकरून जे इतर ठिकाणी जे भेसळ वगैरे होतात ते होणार नाही. नागरिकांना रॉकेल उपलब्ध व्हावं यासाठी आता राज्य सरकार केंद्राला साकडं घालणार आहे. तसंच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर पुन्हा एकदा राज्य सरकारला आपली भूमिका मांडावी लागणार आहे. नागपूरच्या हायकोर्टाने एक इशारा मारला होता की ज्यांच्याकडे उज्ज्वला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता केरोसिन देण्याची गरज नाही. त्यामुळे केरोसिन असून सुद्धा आपण देत नव्हतो. पण आपण हायकोर्टाला आता कळवलेलं आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये एक अतिशय अडचणीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आम्हाला हा केरोसिनचा सुद्धा लोकांना उपयोग करण्यासाठी केरोसिन जे आहे ते उपलब्ध करून द्यावं लागेल. खरं तर एकेकाळी रॉकेल घराघरात जळाऊ इंधन म्हणून वापरलं जात होतं. रॉकेल स्टोवचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. रेशन दुकानात रॉकेलची विक्री केली जायची, त्यासाठी अनुदानही दिलं जात होतं. पण 90च्या दशकात चित्र बदललं. देशात घरगुती गॅसचा वापर वाढला आणि 2020 साली केंद्र सरकारनं रॉकेल विक्रीवर मर्यादा घातल्या. पुढे टप्प्याटप्प्यानं केंद्रानं रॉकेलचा पुरवठा कमी केला, पण आता राज्य सरकारकडून रॉकेल वितरित केलं जाणार आहे. पेट्रोल पंपच्या माध्यमातून तुम्ही आता केरोसिन सर्वसामान्य लोकांना वाटणार आहेत. पण ते सर्वसामान्य लोकांकडे स्टोव तर असले पाहिजे.
कारण उजाला ज्यांच्याकडे आहेत म्हणून केरोसिन देऊ नये असं माननीय उच्च न्यायालयाच्या एका निर्देशावरती ही बंदी आणली होती. मग आता परत स्टोव्ह तुम्ही आपण देणार आहात का? एक तर तुम्ही बघितलं असेल इलेक्ट्रिकल इंडक्शन स्टॉक पूर्ण संपत आलेलं आहे. म्हणजे सरकार म्हणून जे या डिझास्टरसाठी जे उतरलं पाहिजे होतं ते कुठेही दिसत नाहीये. राज्य सरकार पुन्हा रॉकेल वितरण करणार असल्यानं अडगळीत पडलेल्या रॉकेल स्टोव्हला अच्छे दिन येणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.